आज जर बघितलं तर 50-50 किलोचे खत शेतकरी सोडतात, बरोबर ना? काय बरोबर. फरक आहे त्या खतामध्ये आणि ग्रीन लाईफ मध्ये? ग्रीन लाईफ मध्ये मी सांगू ना, आता माझ्या वैयक्तिक अनुभवानुसार हम्म, खतं येऊन नुसतं जमिनीत पडतं, झाडं आपटेक करीत नाही. आता त्याच्यामुळे हे बघा, हे हम्म, आधीची जमीन आमची बघा पांढरं पांढरं पडायला लागलं, चुनखडीचं प्रमाण वाढतं, असा पट्टा पॅक होऊन जातो जमिनीचा. बरोबर. जमीन भुसभुशीत राहत नाही, त्याच्यामुळे काय पांढऱ्यामुळे चालत नाही, आपल्या झाडाची वाढ होत नाही व्यवस्थित. आणि त्याच व्यतिरिक्त जर आपण ऑर्गॅनिक वापरली खतं, सगळे सेंद्रिय खतं वापरले, तर त्यांनी जमीन भुसभुशीत होती, झाडांची वाढ चांगली होती, मुळ्यांना पोषण भेटतं चांगलं, हवा वगैरे भेटती, जेणेकरून जे मुळ्यांना आवश्यक आहे सगळं, हवा पाणी ते प्रमाणात भेटलं की झाडांची ग्रोथ आपोआप चांगली होणारच आहे. म्हणजे 4 किलो मध्ये एकदम भारी रिझल्ट मिळतात. हो हो. 50 किलो टाकायची गरज नाही. 50 किलो टाकायची गरज नाही अजिबात. अच्छा. आणि कार्बन जे लिक्विड आहे, आजपर्यंत तुम्ही भरपूर लिक्विड वगैरे वॉटर सोल्युबल पाहिले असेल. काय हा ना. फरक आहे कार्बन लिक्विड आणि बाकी खतां लिक्विड मध्ये? आणि लिक्विड म्हणजे आम्हाला वाटलं की खरं ऑर्गॅनिक आहे नाही का, ओरिजिनल त्याचा वास वगैरे जे आपण म्हणतो ना, देशी आपण करायचो होय नुसके आधीच्या काळात, हा स्लरी वगैरे करायचो किंवा आपण मळीचा वास जसा येतो तसं हा. ते ओरिजिनल त्याचा वास येत तसा. अच्छा. म्हणजे हम्म. त्याचे पण एकदम छान रिझल्ट मिळाले तुम्हाला. हो, चांगले रिझल्ट निघले, अच्छा. मिळाले एकाच वापरानंतर चांगले रिझल्ट भेटले. अच्छा. म्हणजे ग्रीनरी वाढली. हा, ग्रीनरी वाढली आहे, पेरूची सेटिंग वगैरे, फ्रूट ड्रॉप होत नाही काही. ओके.